येवला शहरातील महामृत्युंजय मंदिरात रविवारी प्रदोषनिमित्त शिवभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। सायंकाळच्या सुमारास मंदिरात महादेवाच्या पिंडीला दुग्धाभिषेक करण्यात आला। यावेळी भाविकांनी भक्तिभावानं महादेवाचं दर्शन घेत हर हर महादेवाचा जयघोष केला। मंदिर परिसरात नंदीभोवती आकर्षक अशी महाकालाची रांगोळी साकारण्यात आली होती। या रांगोळीनं भाविकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं। मंदिरात आलेल्या शिवभक्तांना रुद्राक्ष, बेलपत्र तसेच महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। दुग्धाभिषेक, महाकाल रांगोळी आणि महाप्रसादाच्या आयोजनामुळे महामृत्युंजय मंदिरात दिवसभर शिवभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला। आज महामृत्यू मंदिरात रवी प्रदोष साजरी केली व महादेवाला फुलांच्या हारांनी सजवलं। नंदीभोवती छान सुबक रांगोळी काढली आणि मला महादेवाने आज अभिषेक करायचा एकदम मस्त, म्हणजे माझ्या मनातही नव्हतं की आज मला बाबाच्या मूर्तीला अभिषेक करायला भेटणार आहे। आणि दर प्रदोषला लई मोठा कार्यक्रम होतो, इथं प्रसाद वाटप होतो, गर्दी राहते, लहान मोठे वृद्ध माणसं बाया सगळे राहतात। बाबांची कृपा चांगली आहे, मला अनुभव आलेले बाबांचे। बस नंदी भोवती महाकालची अशी शुभ म्हणजे रांगोळी काढण्यात आली आणि तिथं शिवभक्तांनी खूप मेहनत घेतलेली आहे रांगोळी काढताना। आणि मध्ये पण बाबाच्या मूर्तीला सजवलेलं आहे शिवभक्तांनी आणि मला आरती करायचा व अभिषेक करायचा बाबांनी संधी दिली। येवला अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरामध्ये इथे नेहमी अभिषेक वगैरे सकाळी होतो असतो। सोमवारी सकाळी अभिषेक होतो आणि इथं प्रदोषच्या दिवशी महाआरती, पूजा वगैरे होते संध्याकाळी 4 वाजता आणि महाप्रसाद देखील वाटला जातो। बेलपान आणि रुद्राक्षाचे वाटप होते। जय भोले। आज महामृत्युंजय मंदिर येवला या ठिकाणी रवी प्रदोष असल्या कारणाने या ठिकाणी मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये भोले बाबांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला। त्यानंतर आरती होऊन महाप्रसादाचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं। महामृत्युंजय मंदिर या मंदिरामध्ये विविध सण उत्सव मोठ्या धार्मिक पद्धतीने साजरे केले जातात। तसंच श्रावण महिन्यामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे। तरी सर्व भाविकांना मी आवाहन करतो की तुम्ही देखील या मंदिरामध्ये दर्शनाचा लाभ घ्यावा। नमस्कार पशुपालक बंधूंनो, प्रदीप ट्रेडर्स खास आपल्या जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी व अधिक दूध उत्पादनासाठी घेऊन आले आहे सर्व नामांकित कंपन्यांचे दर्जेदार पशुखाद्य। आमच्याकडे तिवाना कांडी, माखनधारा ढेप, जीवनधारा, सरकी ढेप सर्व होलसेल रेटमध्ये भेटेल। तर मग वाट कसली बघता, आजच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आपली ऑर्डर आजच बुक करा आणि मिळवा भरघोस डिस्काउंट। न्यू प्रदीप ट्रेडर्स पशुखाद्य, आमचा पत्ता पारक कॉम्प्लेक्स, कांदा मार्केट गेट समोर, नगर मनमाड रोड, येवला। मोबाईल नंबर शुभम खोडके 97 65 60 19 85। आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही, येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स। तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस।